आज आपण बनवूया बटाट्याचे परोठे। तर सर्वप्रथम बटाटे उकडून घेऊया। तसं ते एका पॅन मध्ये 5 ते 6 बटाटे घ्यायचे आणि नंतर ते उकडून घ्यायचे। तर आपण गॅस पेटवून घेऊया। नंतर त्यामध्ये पाणी घालूया आणि त्यावर झाकण ठेवून चांगले बटाटे उकडून घेऊया। तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। आता आपण गरजेपुरते गव्हाचे पीठ घेतले आहे, त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊया आणि नंतर त्याला काढून थोडे थोडे पाणी घालून मळवून घेऊया। आता हे पीठ चांगल्या प्रकारे मळून झालेलं आहे। आता आपण हा पीठ हे बाजूला एका पातेल्यामध्ये काढून त्यावर झाकण ठेवून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया 15 ते 20 मिनिटासाठी। नंतर चटणीसाठी, बटाट्याच्या चटणीसाठी लागले आपल्या गरजेनुसार मिरच्या घ्या, जेवढे तिखट पाहिजे तेवढे। अर्धा इंच अद्रकचा तुकडा, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या एवढं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता हे मिश्रण अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे। आता हे बटाटे चांगल्या प्रकारे उकडलेले आहे, आपण याची साल काढून घेऊया। अशा प्रकारे सर्व बटाट्यांची साल काढून घ्यायची। बटाट्यांची साल काढून घेतलेले आहे। आता आपण बटाटे बारीक कापून घेऊया, किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही स्मॅशरने बारीक केले तरी पण चालेल। अशा प्रकारे बारीक कापून घेऊया। आपण सर्व बटाटे बारीक कापून घेतलेले आहे। नंतर एक कढई तापत ठेवूया आणि त्यामध्ये तेल घालूया। तेल चांगले तापल्यावर त्यामध्ये मोहरी घालूया, जिरे घालूया, नंतर 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घेतलेले आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि चांगले सोनेरी कलर येईपर्यंत त्याला आपण परतून घ्यायचे आहे। चांगलं सोनेरी रंगापर्यंत परतलेला आहे। आता त्यामध्ये मिरची, लसूण आणि जे आपलं अद्रकचं वाटण होतं ते आपण टाकून घेऊया। नंतर त्यामध्ये मीठ घालूया, नंतर त्यामध्ये हळद घालूया आणि पुन्हा घालून घेऊया।